सेट ऑफ नॅचरल नंबर n इक्वल टू सेट ऑफ नॅचरल नंबर. तर याचे एलिमेंट जे आहेत ते कोणते असतात? कोणत्या सेटचे एलिमेंट कोण सांगेल का? टेल मी एनीबडी. 2 3 4 1 2 3. हा, स्टार्टिंग तुमची 1 पासून सुरुवात होऊन लक्षात घ्या. 1 2 3 डॅश डॅश अँड सो ऑन. म्हणजे तुम्हाला फर्स्ट एलिमेंट जो आहे तो 1 आहे, सेकंड 2 आहे, पण त्याच्या पुढचे जे एलिमेंट आहेत ते इन्फानाइट आहेत. शेवटचा एलिमेंट आपण सांगू शकत नाही. म्हणजे याची सुरुवात जी आहे ती 1 ने होते. हा जो सेट आहे तुमचा, दिस सेट इज सफिशियंट फॉर ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन. दिस सेट इज सफिशियंट फॉर ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन. म्हणजे जर तुम्ही यातले कोणतेही 2 नंबर निवडले त्या दोघांची ऍडिशन केली आपण, समजा 2 + 3 किती आहे आपलं आन्सर किती आलं? 2 + 3 5 नंबर या सेट मध्ये आहे का? तो सेट यामध्ये आहे. तुमचा 2 × 3 तुम्ही केलं किती आन्सर? हे का नाही, हे आन्सर तुमचं 6 येणार आहे. म्हणजे दिस सेट इज 6 सुद्धा तुमचं याच्यामध्ये यायचे. म्हणून दिस सेट ऑफ नॅचरल नंबर इज सफिशियंट फॉर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, सॉरी मल्टिप्लिकेशन. बरं, सबट्रॅक्शन आपण केलं काय होईल आन्सर पहा बरं. 2 - 3 1 +1 येईल का -1 येईल? ते जेव्हा सबट्रॅक्शन आपण करतो, मोठ्या नंबर मधून लहान नंबर आपण सबट्रॅक्ट करतो आणि जो नंबर मोठा आहे त्याचं साइन आपण आन्सरला देत असतो. म्हणून 3 - 2 आपण केलं म्हणजे ते 1 येईल, पण 3 ला साइन मायनस आहे म्हणून ते -1 येणार आहे. मग -1 नंबर हा यामध्ये आहे का? नाही. 3 - 2 केलं 1 ते इथे येणार आहे, पण 2 - 3 अशी पण आपण एक्झाम बघितली की आपण लहान नंबर मधून मोठा नंबर सबट्रॅक्ट केला तर त्यावेळेस येणारा आन्सर हे तुमचं निगेटिव्ह असेल आणि निगेटिव्ह आन्सर जो आहे, निगेटिव्ह नंबर जो आहे तो या सेटमध्ये नाही. म्हणून दिस सेट इज नॉट सफिशियंट म्हणजे अनसफिशियंट फॉर सबट्रॅक्शन. लक्षामध्ये, म्हणून हा सबट्रॅक्शन साठी पुरेसा नाही. डिव्हिजन तुम्ही केलं 2/3 पूर्ण भाग जाणं 2/2 आला असतं, 1 आला असतं, म्हणजे 1 नंबर इथं आहे. पण 2/3 असं आपण घेतल्यावर आपला हा जो डिव्हिजन आहे, भागाकार जो आहे तो तुमचा फ्रॅक्शन नंबर मिळतो. याच्यामध्ये फ्रॅक्शन नंबर आहे का? हे का नाही, याच्यामध्ये फ्रॅक्शन नंबर नाही. म्हणून दिस सेट इज नॉट सफिशियंट फॉर सबट्रॅक्शन अँड डिव्हिजन. दिस सेट इज सफिशियंट फॉर ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा बेरीज आणि गुणाकारासाठी पुरेसा आहे, पण वजाबाकी आणि भागाकारासाठी पुरेसा नाही. म्हणून नेक्स्ट सेट जो आहे त्याची निर्मिती झाली. प्रोड्यूस बाय नेक्स्ट सेट इज W. नेक्स्ट सेट कोणता आपला झालाय तयार? W, सेट ऑफ होल नंबर्स. सेट ऑफ होल नंबर्स. प्रत्येक सेट त्याच्या नावावरूनच नाव आहे, लक्षात घ्या. नॅचरल नंबर n, होल नंबर W. यातले एलिमेंट जे आहेत ते तुमचे 0 1 2 3 डॅश डॅश. त्याच्यामध्ये एकच एलिमेंट तुमचा फक्त एक्स्ट्रा आलेला आहे आणि तो म्हणजे 0. हा सेट सह तुमचा त्याच नंबरवरून तोच नंबर आपण मायनस केला, सिमिलर नंबर. ओके, 2 - 2 3 - 3 4 - 4 असं जर आपण सबट्रॅक्शन केली तर तुमचा आन्सर 0 येणार आहे. त्यावेळेस तो सफिशियंट असणार आहे. पण मागासारखं आपण जर पाहिलं 2 + 3 केलं 5 याच्यामध्ये आहे, 2 × 3 केलं 6 याच्यामध्ये आहे. तुमच्या नंतर 2 - 3 केलं -1 तो याच्यामध्ये नाहीये, किंवा 2/3 तो नंबर सुद्धा याच्यामध्ये नाहीये. म्हणून दिस सेट इज ऑल्सो सफिशियंट फॉर ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन बट नॉट सफिशियंट फॉर सबट्रॅक्शन अँड डिव्हिजन. तो तुमचा बेरीज आणि गुणाकारासाठी पुरेसा आहे, पण वजाबाकी आणि भागाकारासाठी तो पुरेसा नाही. म्हणून नेक्स्ट सेट जो आहे तो पुन्हा तयार होत गेला. म्हणून त्याचा पुढचा सेट आहे तुमचा सेट ऑफ इंटिजर. सेट ऑफ इंटिजर. म्हणून इंटिजरचा अक्षर आय आहे, म्हणून या सेटचं नाव सुद्धा आय. इंटिजर शब्द सुरुवात. तर यामधले एलिमेंट जे आहेत ते तुमचे इन्फानाइट -3 -2 -1 0 1 2 3 डॅश डॅश.
बरोबर आहे. याप्रमाणे हे तुमचे सेट ऑफ इंटिजर म्हणजे आय चे एलिमेंट जे आहेत ते असतात. तर दिस सेट इज सफिशियंट फॉर ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, बरोबर आहे. तुमचं बेरजेसाठी, गुणाकारासाठी आणि वजाबाकीसाठी हा सेट तुमचा पुरेसा असणार आहे. 2 + 3 केलं 5, याच्यामध्ये 5 आहेच. 2 × 3 केलं 6 याच्यामध्ये आहेच. 2 - 3 तुम्ही केलं -1, तो नंबर सुद्धा याच्यामध्ये आहेच पहा, बरोबर आहे. निगेटिव्ह नंबर सुद्धा याच्यामध्ये आलेले सगळे, म्हणून सबट्रॅक्शन साठी सुद्धा हा सेट तुमचा सफिशियंट असणार आहे, पुरेसा असणार आहे. पण दिस सेट इज ऑल्सो नॉट सफिशियंट फॉर डिव्हिजन, कारण इथे तुमचे फ्रॅक्शन नंबर जे आहेत ते आलेले नाही, बरोबर आहे. अपूर्णांक संख्या ज्या आहेत ते या ठिकाणी येत नाही. इथं सगळ्या पूर्णांक संख्या, इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या, इथं सगळ्या पूर्णांक मध्ये पॉझिटिव्ह नंबर असतील, निगेटिव्ह नंबर असतील, पण ऑल आर इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या ते असणार आहेत, त्यामध्ये तुमचा फ्रॅक्शन नंबर असणार नाही. म्हणून दिस सेट इज सफिशियंट फॉर ऍडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन बट नॉट फॉर डिव्हिजन. म्हणून पुढचा सेट जो आहे तो तयार झाला आहे. तो सेट आहे तुमचा क्यू, त्याला सेट ऑफ रॅशनल नंबर म्हणतात. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. तर यामधलं एलिमेंट जे आहेत ते आपला असे याप्रमाणे मांडणं शक्य नाही. तो आपला रूल मेथडने सेट लिहावा लागतो. P/Q म्हणजे फ्रॅक्शन नंबर आहे तुमचा, वरती P आणि खाली Q आहे, लक्षात घ्या. PQ बिलॉंग्स टू I अँड Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे तुमचं P आणि Q हे काय आहेत, इंटिजर आहेत. मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणते असतील, फक्त Q ची व्हॅल्यू जी आहे ती 0 असणार नाही. म्हणजे तुम्ही मागे शेतल्याप्रमाणे आपण P ची व्हॅल्यू 2 घेतली, Q ची व्हॅल्यू आपण 3 घेतली, तर 2/3, बरोबर आहे. 2/3 हा जो नंबर तुम्हाला मिळणार आहे तो या सेटमध्ये मिळणार आहे, बरोबर आहे. तर एव्हरी इंटिजर नंबर जो आहे तो तुम्हाला या फॉर्म मध्ये लिहिता येतो. म्हणजे पहा तुमचं 1/1, 2/1, 3/1, 4/1, 5/1, म्हणजे इथं P ची व्हॅल्यू जी आहे ती 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे आपण घेतली आणि Q ची व्हॅल्यू 1 ठेवली, बरोबर. Q ची व्हॅल्यू जी आहे ती आपण कॉन्स्टंट ठेवलेली आहे 1, 1, 1, 1. सगळ्या ठिकाणी याप्रमाणे हा सेट जो आहे तुम्हाला याप्रमाणे मांडता येऊ शकतो. म्हणजे फ्रॅक्शन नंबरच्या स्वरूपात तो 2/1, 3/1. फक्त आपलं काय पाहिजे, Q इज नॉट इक्वल टू 0. Q ची व्हॅल्यू तुमची 0 असणार नाही. म्हणजे 0 सोडून तुम्ही कोणती व्हॅल्यू घेऊ शकता Q ची, मग 1 सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणून एव्हरी इंटिजर इज रिटन इन द फॉर्म 1/1, 2/1, 3/1, 4/1, 5/1, -1/1, -2/1, -3/1 याप्रमाणे ते आपण लिहू शकतो. निगेटिव्ह नंबर सुद्धा लिहू शकतो आणि पॉझिटिव्ह नंबर सुद्धा लिहू शकतो. 0/1 हा सुद्धा नंबर लिहिता येतो. Q ची व्हॅल्यू 0 नकोय, वरची व्हॅल्यू 0 चालेल, बरोबर आहे. P ची व्हॅल्यू 0 चालेल, फक्त Q ची व्हॅल्यू 0 नको आहे. म्हणून एव्हरी इंटिजर इज रिटन इन द फॉर्म P/Q. म्हणून एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर. प्रत्येक पूर्णांक संख्या ही तुमची रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या. रॅशनल नंबर म्हणजे काय, परिमेय संख्या. तर प्रत्येक पूर्णांक संख्या ही तुमची परिमेय संख्या असतेच, हे लक्षात घ्या. म्हणून याप्रमाणे हा सेट लिहिता येतो. म्हणजे हा सेट जो आहे तो तुमचा ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन या सगळ्यांसाठी हा कसा आहे, सफिशियंट आहे. दिस सेट इज सफिशियंट फॉर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. फॉर ऑल ऑपरेशन्स इज सफिशियंट फॉर इन दिस सेट. ओके, या सगळ्या क्रिया ज्या आहेत या सेटमध्ये होऊ शकतात. हा सेट तुमचा पुरेसा आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा काही असे नंबर आहेत, काही अशा व्हॅल्यू आपल्या येणार आहेत ज्या आहेत की जे यामध्ये नाहीये. कारण आपण नंबर लाईन पाहिजे, नंबर लाईन मध्ये प्रत्येक पॉईंटशी निगडीत एक संख्या असतेच. मग काही असे पॉईंट आहेत की त्या ठिकाणी हे नंबर असणार नाही, वेगळे नंबर असणार आहेत. तर तो पुढचा नंबर जो आहे तो तुमचा आहे इरॅशनल नंबर, बरोबर आहे. तो आहे तुमचा रॅशनल. रॅशनलचा पुढचा इरॅशनल नंबर असतो. तो इरॅशनल नंबर सेट जो आहे तो Q' दाखवतात. म्हणजे याचा तो हा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट असणार आहे. सेट ऑफ कॉम्प्लिमेंट सेट ऑफ Q, सेट ऑफ इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. तर हा सेट कसा मांडता येतो, ह्या संख्या कोणत्या असतात तुमच्या, तर ज्यांचं स्क्वेअर रूट निघत नाही, क्यूब रूट निघत नाही, बरोबर आहे.
तर अशा ज्या संख्या असतील तो तुमचा सेट ऑफ इरॅशनल नंबर असणार आहे. हा तो रूल मेथडने सुद्धा लिहिता येत नाही, पण तो आपला माहिती असावा. आणि सगळ्यात शेवटी मग सेट जो आहे तो आहे तुमचा सेट ऑफ रियल नंबर. सेट ऑफ रियल नंबर हा तुमचा लास्ट सेट जो आहे तो तुमचा या ठिकाणी आहे. रियल नंबर म्हटल्यावर हे सगळ्यांचे एलिमेंट याच्यामध्ये असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा फ्रॅक्शन नंबर, निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर, झिरो आणि तुमचे सर्व या सेट ऑफ रियल नंबर मध्ये सर्व एलिमेंट त्याच्यामध्ये असतात. इरॅशनल नंबर सुद्धा त्याच्यामध्ये असतात. सेट ऑफ रियल नंबर मध्ये ऑल सेट्स आर सबसेट ऑफ रियल नंबर. एन इज सबसेट ऑफ डब्ल्यू, डब्ल्यू इज सबसेट ऑफ आय, आय इज सबसेट ऑफ क्यू आणि क्यू इज सबसेट ऑफ आर. म्हणजे तुमचा एन जो आहे तो डब्ल्यू चा सबसेट आहे, डब्ल्यू हा आय चा सबसेट आहे, आय हा क्यू चा सबसेट आहे आणि क्यू इज सबसेट ऑफ आर. म्हणजे ऑल सेट्स आर सबसेट ऑफ आर. सगळे संच जे आहेत ते तुमची या आर या सेटचे सबसेट असणार आहे. तर अशा प्रकारे सांगता ह्या सेट जे आहेत एक एक सेट कसा तयार होत गेला, त्या सेटची गरज का भासत गेली. जसं आपल्या एखादी गोष्ट आपण केली त्यानंतर दुसरी गोष्ट करण्याची गरज पडली का आपलं करावं ते त्या गरजेनुसार आपण दुसरी गोष्ट करत असतो. त्याप्रमाणे इथे सुद्धा आपण हे केलेलं आहे किंवा त्या गणितज्ञांनी त्याचा शोध जो आहे तो लागलाय, क्रमाक्रम होत गेलाय. आधी सेट ऑफ आधी नुसते नंबर आले, नंबर नंतर सेट ऑफ नॅचरल नंबर आला, नंतर होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर, नंतर तुमचा इरॅशनल नंबर आणि शेवटी रिअल नंबर. सगळ्या सेटला नाव जे एकत्रितपणे तयार करून त्यांनी रिअल नंबर हे नाव जे आहे ते दिलेलं आहे. तर अशा प्रकारे या सेटची निर्मिती जी आहे ती होत गेलेली आहे. आता पुढचा पॉईंट जो आहे तो आपला पाहायचा, ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स. ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स म्हणजे क्रमसंबंध पाहायचा. आता रॅशनल नंबर मधला क्रमसंबंध जो आहे तो कसा ठरवायचा. जे फ्रॅक्शन नंबर असतील कोणता मोठा कोणता लहान हा आपण कसा निश्चित करायचा ते आपलं या ठिकाणी पाहिजे. पहा, ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर. मग P upon Q and R upon S are rational number where Q is greater than 0 and S is also greater than 0. That is Q and S are positive number. बरोबर. हे तुम्हाला दोन रॅशनल नंबर दिलेले आहेत, क्यू आणि एस हे तुमचे पॉझिटिव्ह नंबर आहेत. तर अशा वेळेस मग तुमचा ई पहिला ऑर्डर म्हणजे तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. ई क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं, पी आणि एस चा प्रॉडक्ट करायचा आणि क्यू आणि आर चा प्रॉडक्ट करायचा आणि हे तुमचं दोन्ही इक्वल असतील. ई पी इंटू एस इक्वल टू क्यू इंटू आर किंवा आर इंटू क्यू. पी इंटू एस आर इंटू क्यू किंवा क्यू इंटू आर हा प्रॉडक्ट आपण केला आणि हा जर इक्वल आला देन पी अपॉन क्यू इक्वल टू आर अपॉन एस. तर दोन्ही फ्रॅक्शन नंबर हे तुमचे इक्वलच असणार आहे. ओके. सेकंड वन, इफ P into S is greater than Q into R. P into S is greater than Q into R. म्हणजे पहिला गुणाकार जो आहे तो मोठा असेल दुसऱ्या गुणाकारापेक्षा, तर then P upon Q is greater than R upon S. पहिला गुणाकार मोठा आला तर पहिला तुमचा फ्रॅक्शन नंबर मोठा असणार आहे, रॅशनल नंबर मोठा असणार आहे. आणि पहिला गुणाकार लहान आला तिसऱ्याच्या मध्ये मग आता if P into S is less than Q into R, then P upon Q is less than R upon S. म्हणून तुमचा इथं पहिला गुणाकार लहान आलाय, पहिला गुणाकार दुसरा गुणाकार सारखा, दोन्ही इक्वल. पहिला गुणाकार मोठा, पहिला मोठा, पहिला गुणाकार लहान, पहिला लहान. याप्रमाणे फ्रॅक्शन नंबरचा क्रम संबंध लहान मोठेपणा जो आहे
तो तुम्ही निश्चित करू शकता. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांचा गुणाकार करून मग तो गुणाकार कोणता मोठा आहे. पहिला गुणाकार म्हणजे तुमचा पी आणि एस हा पहिला गुणाकार. मग हा पहिला गुणाकार मोठा आला, पहिला फ्रॅक्शन नंबर मोठा. दोन्ही सारखे आलेत तर दोन्ही सेम तुमचे. आणि पहिला गुणाकार लहान आला तर पहिला फ्रॅक्शन नंबर किंवा रॅशनल नंबर हा तुमचा लहान असणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. हा क्रम संबंध झाला. आता प्रॉपर्टीज आपल्याला पाहायचे आहे, म्हणजेच गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. म्हणजे या चॅप्टर प्रामुख्याने आपला रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर यांचा जास्त अभ्यास करायचा आहे. आणि नंतर सरळ. प्रकरणाचं नाव जर रिअल नंबर असलं पण प्रामुख्याने याच्यामध्ये रॅशनल, इरॅशनल आणि सरळ या 3 टॉपिकचा इथं अभ्यास करायचा आहे. मग इफ A, B, C आर रॅशनल नंबर, देन प्रॉपर्टी दिलेली आहे तुम्हाला. त्याच्या पुढं ऍडिशन साठी प्रॉपर्टीचं नाव ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन साठी. तर पहिली आहे तुमची कम्युटेटिव्ह. ही प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह. तिला मराठीमध्ये क्रमनिरपेक्षता. काय म्हणे तिला? क्रमनिरपेक्षता. A + B = B + A. तुम्ही आधी A आणि B ची ऍडिशन केली किंवा तुम्ही B आणि A ची ऍडिशन केली तर दोन्ही इक्वल असतात. फॉर एक्झाम्पल 2 + 3 तुम्ही केलं, आन्सर 5 येणार आहे. किंवा 3 + 2 तुम्ही केलं तरी आन्सर 5 येणार आहे. आन्सर मध्ये बदल होणार नाही. म्हणून A + B = B + A. गुणाकार बाबतीत तसंच 2 × 3 करा किंवा 3 × 2 करा, आन्सर तुमचं सेम राहतं. म्हणून तुमचं A × B = B × A. हा आहे तुमचा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सेकंड आहे तुमची असोसिएटिव्ह. ही सेकंड प्रॉपर्टी आहे. तिला मराठीमध्ये साहचर्य. काय म्हणते तिला? साहचर्य असं तिला मराठीमध्ये म्हटलं जातं. म्हणजे 3 संख्यांची बेरीज असेल, बरोबर आहे, तर ती बेरीज आपण कशी करू शकतो? तर पहिल्या दोघांची बेरीज आपण केली, त्याच्यामध्ये तिसरी संख्या मिळवली, किंवा आपण नंतरच्या दोघांची बेरीज केली आणि मग पहिली संख्या आपण मिळवली, तरी सुद्धा ते सारखंच असणार आहे. A + B + C. म्हणजे आधी A आणि B ची ऍडिशन करून घ्या, नंतर C त्याच्यात मिळवा. किंवा आधी तुम्ही B + C ही ऍडिशन करून घ्या, नंतर A त्याच्यामध्ये मिळवा, तरी दोन्ही तुमचे इक्वलच येणार आहेत, सेमच येणार आहेत. मल्टिप्लिकेशन सेम आहे. A × B × C. नंतरच्या दोघांचा गुणाकार करा किंवा पहिल्या दोघांचा गुणाकार आधी करा, नंतर त्याला C ने मल्टिप्लाय करा, तिसऱ्याने मल्टिप्लाय करा. अशा प्रकारे हा तुमचा आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, म्हणजेच सहचर्याची. पुढची आहे तिसरी प्रॉब्लेमची आयडेंटिटी. अविकारक. त्याला काय म्हणतात? अविकारक. या संख्येमध्ये कुठल्या संख्येमध्ये आपण कोणती संख्या मिळवली? परत ती संख्या आपली मिळाली पाहिजे बेरजेसाठी. आयडेंटिटी म्हणून A + 0 किंवा 0 + A = तुम्हाला Aच मिळणार आहे. A मध्ये आपण 0 ऍड केला किंवा 0 मध्ये आपण A ऍड केला तर परत ती संख्या आपला उत्तर मिळते. म्हणून 0 जी आहे हा ऍडिशन आयडेंटिटी आहे. 0 इज द ऍडिशन ऑफ आयडेंटिटी. आणि मल्टिप्लिकेशनसाठी कोण असणार आहे? तोच नंबर पण मिळण्यासाठी मल्टिप्लिकेशनच्या वेळेस तो 1 असणार आहे तुमचा. A × 1. तर तुम्ही A आणि 1 चा गुणाकार केला, प्रॉडक्ट केला, तुम्हाला आन्सर Aच मिळतं. किंवा 1 ला तुम्ही A ने मल्टिप्लाय केलं, आन्सर तुम्हाला Aच मिळणार आहे. म्हणून 1 इज द मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. 1 ही तुमची गुणाकारासाठी असलेला अविकारक आहे. गुणाकारासाठी 1 हा अविकारक आहे.
तर बेरजेसाठी 0 हा अविकारक आहे. आणि चौथी प्रॉपर्टी जी आहे ती इनव्हर्स म्हणजेच व्यस्त. इनव्हर्स तर याच्यामध्ये त्या दोन संख्यांची ऍडिशन आपण केली तर आन्सर 0 आलं पाहिजे. ऍडिशनच्या वेळेस 0 जी आयडेंटिटी आपली आहे ती आन्सर आपला आलं पाहिजे. इथं तुमचा त्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यावर आयडेंटिटी आपली 1 आहे म्हणून आन्सर 1 आलं पाहिजे. तर त्यांना एकमेकांचे व्यस्त असं म्हटलं जातं. मग म्हणून ए प्लस मायनस ए इक्वल टू 0. ए मध्ये तुम्ही मायनस ए ऍड केला बरोबर आहे. ए आणि मायनस ए प्लस मायनस आणि मायनस राहील म्हणजे ए मायनस ए तुमचा आन्सर काय होणार आहे 0. म्हणून मायनस ए इज द इनव्हर्स ऑफ ए और ए इज द इनव्हर्स ऑफ मायनस ए. हे एकमेकांचे इनव्हर्स असणार आहे. सिमिलरली ए इंटू 1 अपॉन ए किंवा 1 अपॉन ए इंटू ए इक्वल टू 1. ए इज नॉट इक्वल टू 0. हेअर ए इज नॉट इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू 0 असणार नाही. तर असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस म्हणजे ए इंटू 1 अपॉन ए. ए कॅन्सल झाला. ए ने ए ला भाग दिला शिल्लक तुमचं 1 राहणार आहे बरोबर आहे. म्हणजे दिलेला नंबर आणि त्याचा न्यूमरेटर 1 घ्यायचा आणि तो परत नंबर लिहायचा म्हणजे त्याचा हा तो काय होतो गुणाकार व्यस्त. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स जो आहे तो तुम्हाला मिळतो. जो नंबर दिला असेल त्याचा न्यूमरेटर 1 घेऊन तो नंबर आपण परत लिहिला की त्यावेळेस तुम्हाला काय मिळतोय मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मिळतोय. किंवा 1 अपॉन ए असेल तर 1 काढून टाकायचा. खालचा जो नंबर आहे तो त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असणार आहे. तर अशा प्रकारे या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आपल्याला सांगता येतात किंवा माहिती असणं गरजेचं आहे. तर पुढचा जो पॉइंट आपला आहे तो महत्वाचा आहे. डेसिमल फॉर्म ऑफ एनी नंबर इज आयदर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड आवर्ती अखंड स्वरूपाचा तो असणार आहे किंवा तो अखंड नसलेला. खंडित किंवा अखंड. डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग म्हणजेच खंडित और नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच अखंड अखंडित तो असणार आहे. रिकरिंग टाईप म्हणजेच तो आवृत्ती बरोबर आहे. पुन्हा पुन्हा येणार एखादा अंक किंवा एखादा अंकाचा गट हा पुन्हा पुन्हा येत असतो त्याला रिकरिंग असं म्हटलं जातं. मग टर्मिनेटिंग टाईप कोणकोणते आहेत पहिलं पहा. टर्मिनेटिंग टाईप आणि नॉन टर्मिनेटिंग. आणि रिकरिंग पण तो असणार आहे. रिकरिंग टाईप. फर्स्ट एक्झाम्पल 2 अपॉन 5 आपण केलं. 2 ला 5 ने डिवाइड आपण केलं फ्रॅक्शन नंबर आपण याप्रमाणे आन्सर काढलं पहा. 2 डिवाइडेड बाय 5. तर आधी भाग जात भाग गेला 0 तुमचा बरोबर. आपण 0 घ्यायचा डेसिमल पॉईंट द्यायचा 0 घ्यायचा म्हणजे 5 चौक 20 तुमचा होणार आहे. रिमाइंडर 0 आली म्हणून तुमचा आन्सर कोणता येणार आहे 0.4. म्हणून हे पुढे रिमाइंडर 0 येते. रिमाइंडर 0 आली की त्याला टर्मिनेटिंग टाईप असं म्हणायचं आहे. लक्षामध्ये याच्या पुढे तुमचं कोणताही आन्सर येणार नाही. 0 सुद्धा म्हणजे आपलं कुठलाही नंबर जो आहे तो येणार नाही. 0 आपण घेऊ शकतो पण आपल्याला तो इथं रिमाइंडर 0 आल्यामुळं काही घ्यायची गरज नाही. तर असा जे असेल त्याला टर्मिनेट टाईप म्हणायचा. दुसरं एकदम दिले पाहिजे तुम्हाला ते 7 अपॉन मायनस 7 अपॉन 64. आन्सर मायनस मग कारण जो कॉमन साइन आहे ते द्यायचं इथं 0.109375. याप्रमाणे जेव्हा आपण डिवाइड करतो जसं आपण 5 ला 2 ने डिवाइड केलं 5 ने आपण 2 ला डिवाइड केलं तसं इथं 64 ने 7 ला डिवाइड केलं की ती याप्रमाणे आन्सर येईल. शेवटी तुमची जेव्हा डिवायडर जो आहे तो 5 येईल त्यानंतर तुमची रिमाइंडर जी आहे ती 0 येणार आहे. रिमाइंडर ही तुमची 0 येईल. रिमाइंडर 0 आली म्हणून इथं स्टॉप झालं भाग द्यायचं. जोपर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत चालू आहे. पण काही ठिकाणी रिमाइंडर ही 0 येणारच नाही. ती पुढची एक्झाम्पल आहेत पहा याप्रमाणे ते आहे. किंवा तिसरं एक्झाम्पल दिलं तुम्हाला ते
101 अपॉन 8, याचा आन्सर 12.625. हे तुमचं याचं आन्सर येणार आहे. म्हणजे इथं तुमचं रिमाइंडर जे आहे, या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुमची रिमाइंडर जी आहे ती 0 येणार आहे. पण इन दिस एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल 17 अपॉन 36 इक्वल टू 0.4722 डॅश डॅश आहे, म्हणून त्याचा आन्सर जे आहे 0.472 बार किंवा 2 च्या डोक्यावर पॉइंट लिहिला जातो. आता हे एक्झाम्पल सोडून दाखवतो पहा, तुमच्या लक्षात येईल. 17 ला 36 ने डिवाइड करायचंय. मग आधी तुमचा 17 जो आहे हा 36 पेक्षा लहान आहे. 17 नंबर इज लेस दॅन 36, म्हणून तुमचा आधी जो भाग आहे डिवायझर जो आहे तो तुमचा 0 येईल. मग डेसिमल पॉईंट द्यायचा आणि पुढे तुमचे 0 तुम्ही वाढवत चालायचे, मग काही फरक पडत नाही. आता कितीचा भाग जाईल तर तो शोधण्यासाठी आपण समजा यातला पहिला अंक आणि यातले 2 अंक घेतले, तर 3 ने आपण 17 भाग देण्याचा प्रयत्न केला तर कितीचा भाग जातोय? साधा 3 5 15, बरोबर आहे. 3 6 18 होतात, 3 5 15 होतात, म्हणजे साधा 5चा भाग जाऊ शकतो. म्हणजे 36 इंटू जर आपण 5 केलं किती येतं पहा, 36 इंटू 5 असं आपण शोधायचं असतं. पाड्या आपण काही 36चा पाडा पाठ असं शक्य नाही, म्हणून आपण केलं 6 5 30, 4 3 3 3 5 3 15 3 18, 180 येणार आहे. आपलं किती आहेत? 170 आहे, म्हणून 180 यातून मायनस होतील का? 180 यातून मायनस होऊ शकत नाही, म्हणून तुमचा डिव्हिजन जो आहे तो 4चा जाणार आहे. म्हणजे तुम्ही 36 इंटू 4 केलं तर किती आन्सर येईल? 36 इंटू 4, 4 सक 24, 2 4 3 12 2 14, म्हणजे 144. ही सबट्रॅक्शन केल्यावर शिल्लक किती राहील तुमची? 6 2 0, 26 शिल्लक राहिले. पहा आपल्याकडे हे 36 आहेत म्हणून 26 रिमाइंडर बरोबर, त्याच्यापेक्षा लहान नंबर आला. पुढचा नंबर अजून परत 0 घ्यायचा. आपण 0 घेतला तर काय येईल? आता कितीचा भाग जाऊ शकतो? समजा 3 8 24, बरोबर आहे. आता 7 दिला आपण 7 घेऊ. आपण 7 ने गुणलं काय येईल? 7 घेतलं तर 7 सकम 42, आजच्याला तुमचे 4 येतील. 7 त्रिक 21 आणि 4 25, म्हणजे तुमचं हे 8 0 0, बरोबर आहे. 8 ही तुमची रिमाइंडर आली. त्याच्या पुढे अजून आपण 0 घेतला आता 36 दुने 72 होतात. रिमाइंडर किती आली परत? 80 मायनस 72 केलं, आन्सर 8 झालं. परत तुम्ही 80 0 घेतला, परत 36 दुने 72, 8 शिल्लक राहील. म्हणजे तुमचं डिव्हिजन जो आहे, बरोबर आहे, तो तुमचा सारखा 2 2 2 2 येत राहील, बरोबर आहे. 2 2 हा तुमचा डिव्हिजन किंवा क्वोशंट जो आहे तो येत राहणार आहे. भागाकार त्या ठिकाणी येत राहणार आहे. रिमाइंडर तुमची 8 ही कायम शिल्लक राहणार आहे, कारण 36 दुने 72 8 शिल्लक, 36 दुने 72 8 शिल्लक, असंच तुमचं होत राहणार आहे. म्हणजे तुमची रिमाइंडर इथे 0 येणारच नाही. म्हणून हा जो 2 नंबर आहे, नंबर 2 इज रिकरिंग, तो पुन्हा पुन्हा येणार आहे. आवृत्ती आहे, तो पुनरावृत्तीचे होणार आहे, बरोबर आहे. म्हणून असा जो नंबर आहे त्या नंबरच्या डोक्यावर काय केलं जातं? बार. तो एक संख्या असेल, एक संख्येवरती बार द्या किंवा टिंब द्या, किंवा 2 संख्या आल्या दोन्ही संख्यांवरती बार द्या, किंवा 10 संख्या आल्या असेल 10 संख्यांवरती आडवी रेषा ओढायची, टिंब द्या, किंवा पहिली संख्या आणि शेवट संख्याच्या टिंब दिला चालतो, किंवा बार. शक्यतो आपण बारच देणार आहोत, किंवा पुस्तकात सुद्धा बऱ्याच ठिकाणी बारच, म्हणजे बार म्हणजे डोक्यावरती त्या अंकाच्या डोक्यावर रेषा ओढलेली असते. ठिकाणी लक्षात सगळ्यांच्या लक्षात आलंय? असा प्रत्यक्ष भाग द्यायचा असतो, भाग देऊन हे उत्तर काढलेलं असतं, अंदाजे नाही. प्रत्यक्ष आपण हा भागाकार जो आहे तो करायचा आणि मग त्याचं उत्तर काढायचं, आणि उत्तर काढून पुढे लिहायचं. ज्यावेळेस तुमची रिमाइंडर ही पुन्हा पुन्हा तीच येते, त्यानंतर भाग द्यायचं, थांबवायचं. तो अंक तुमचा पुन्हा पुन्हा येणार आहे. 2 हा अंक इथं पुन्हा पुन्हा आलाय, म्हणून या ठिकाणी भाग देण्याची क्रिया जी स्टॉप करून त्या ठिकाणी 2 च्या डोक्यावर फक्त एक आडवी रेषा ओढायची आहे. पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे दुसरं 33 अपॉन 26. हा भाग 1 26 92 30 76 92 307. तर याप्रमाणे हे तुमचं येणार आहे. तर तिथं काय दिसतं तुमचं? पहा, हा 5 अंकाचा गट जो आहे 69 पासून जो सुरुवात झाला, 69 23 07, 69 23 07, हे तुमचे अंक जे आहेत काय होणार? ते पुन्हा पुन्हा येणार आहेत.
रिमाइंडर ही तुमची त्यानंतर पुन्हा 30 रिमाइंडर येणार आहे. तर तुम्ही इथं भाग दिला 2चा, ती रिमाइंडर इथं शिल्लक राहणार आहे. 2चा भाग गेल्यावर, 2चा भाग गेल्यावर 30 रिमाइंडर परत तुमची या ठिकाणी येणार आहे. असं तुमचं पुन्हा पुन्हा होत राहणार आहे. म्हणून इथे तुमचे 6 अंक पुन्हा पुन्हा आलेत. म्हणून 1.2 आणि मग 692307 यावरती पूर्ण रेषा ओढायची. त्या 6 अंकांवरती पूर्ण रेषा, 2वरची रेषा ओढायची नाही. 2 हा बाजूला आहे पहा. 6 पासून तर 7 पर्यंत या संपूर्ण अंकांवरती आडवी रेषा ओढायची आहे. किंवा 6 वरती आणि 7 वरती टिंब दिला तरी चालतो. म्हणजे तुम्ही असं जरी लिहिलं 1.2 आणि 6च्या डोक्यावर टिंब 692307 आणि 7च्या डोक्यावर टिंब असं लिहिलं तरी चालतं. पण शक्यतो आपण याच प्रमाणे कायम लिहिणार आहोत. ते म्हणजे जेवढे नंबर तुमचे पुन्हा पुन्हा आले असतील त्या सर्व नंबरच्या डोक्यावर आडवी रेषा ओढायची. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये 56/37 हे जे आन्सर आहे ते 1.513 अँड सो ऑन. म्हणजे तुमचा 513 हा जो नंबर आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट होतोय, पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणून त्या तिन्ही अंकांवरती तुमची आडवी लाईन जी आहे, बार लाईन जी आहे ती ओढायची आहे. तर अशा प्रकारे साधारणतः हा जो भाग आहे हा आपण पूर्ण करायचा आहे. ओके.